बघा शेतकऱ्यांच्या मुलांनो, मला राग तुम्ही कुठल्या पक्षात काम करतात याच्या येत नाही. मला राग फक्त या गोष्टीचा येतोय तुमच्या, की तुम्ही तुमच्या पक्षातील नेत्यांना प्रश्न विचारत नाही. एक साधा प्रश्न त्यांना विचारा. मागच्या वर्षी CCIला हेक्टरी 40 क्विंटल कापूस मोजला जात होता. ह्या वर्षापासून 16 क्विंटल हेक्टरी कापूस मोजला जाणार आहे. तर तुम्ही तुमचा शेतकरी बाप ज्यावेळेस नोंदणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जातो, लाईनीत उभा राहतो, दिवसभर लाईनीत उभा राहून 2 वाजेला त्याचा नंबर लागतो, नोंदणी होते. 8 दिवसांनी तुम्हाला फोन येतो, तुमचा नंबर लागलेला आहे. तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरमध्ये कापूस भरून जिनिंगमध्ये घेऊन जातात आणि त्यावेळेस तुमचा उतारा फक्त 1 हेक्टरचा असेल तर तुमच्या ट्रॅक्टरमध्ये फक्त 16 क्विंटल कापूस मोजला जातोय आणि उर्वरित कापूस घरी पाठवला जातोय. तर तुम्ही हे प्रश्न तुमच्या राज्यकर्त्यांना, तुमच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विचारत नाही, याचा मला राग येतो. जर तुम्हाला तुमच्या बापाची कीव येत नसेल ना, तर तुम्ही बांगड्या भरा रे बांगड्या. तुमच्यापेक्षा ते नाक्यावर उभे राहणारे बरे, ते तरी त्यांच्या हक्कासाठी बोलतात. पण तुम्ही तुमच्या बापाला न्याय मिळावा, हक्क मिळावा याच्यासाठी बोलत नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नेत्यांना विचाराल की माझ्या बापाचा कापूस हेक्टरी 40 क्विंटलवरनं 16 क्विंटल का झाला, बाकीचा कापूस का मोजला जात नाही, त्या दिवशी तुम्हाला मी मनापासून सल्यूट करेल. नाही तर मी आज पण म्हणेल तुम्हाला बांगड्या भरा.